ओम शांती. 31/7/2026 शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. शिवबाबा अभोक्ता आहेत. बाबांना कोणत्याही प्रकारची लालसा नाही. शिवबाबा भोलानाथ आहेत. देतात काय आणि घेतात काय याबद्दल बाबांनी आज सांगितलं. पावला पावलावर बाबांच्या श्रीमतानुसार चालल्यामुळे काय फायदा होतो याबद्दलही आज बाबांनी सांगितलं. मायेच्या वादळांना हटवण्यासाठी बाबांची आठवण कशा पद्धतीने मदत करते याबद्दलही आज बाबांनी खूप विशेष वर्णन केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गौड मुलांनो, शिवबाबांना ही पण लालसा नाही की मुले मोठे होतील तर मग आमची सेवा करतील, कारण शिवबाबा कधी वृद्ध होतच नाही. बाबा आहेत निष्काम सेवाधारी. प्रश्न: भोलानाथ शिवबाबा आम्हा सर्व मुलांचा खूप मोठा ग्राहक आहे, पण कसा? उत्तर: बाबा म्हणतात, मी इतका भोळा ग्राहक आहे जो तुमच्या सर्व जुन्या वस्तू विकत घेतो व बदल्यामध्ये सर्व नवीन वस्तू देतो. तुम्ही म्हणता की बाबा, हे तन धन तुमचे आहे, तन मन धन सर्व काही तुमचे आहे, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला सुंदर तन मिळतं, अपार धन मिळतं. म्हणजे जुन्या वस्तू घेऊन नवीन वस्तू बाबा आपल्याला देतात आणि ते पण खूप चांगल्या आणि अकिचार धन. गीत आहे, भोलेनाथ सारखा निराला वेगळा आणखीन कुणीही नाही, माझी बिगडी बनवणारा आणखीन कुणीही नाही. ओम शांती. हे जे गीत आहे भक्ती मार्गाचा आहे, पण याचा अर्थ बाबा आपल्याला समजावून सांगतात. कारण बाबा भोळा आहे, परंतु बाबा आपल्याला आत्म्याची बिघडलेली अवस्था नीट करण्यासाठी आलेले आहेत. देवतांना भोलानाथ नाही म्हणतायत, गायन शिवबाबांचंच आहे हे. कारण बाबा म्हणतात की सुदामानी 2 मुठी दिल्या आणि त्याच्या बदल्यात 2 मुठी तांदूळच्या बदल्यात सोन्याचे महल घेतले आणि ते सुद्धा 21 जन्मासाठी. इथे बाबांना मुले म्हणतात की बाबा, हे तन तुमचं, मन तुमचं, धन तुमचं. आणि बाहेर दुनियेमध्ये सुद्धा, भक्तीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की जे काही दिलेलं आहे ते ईश्वराने दिलेलं आहे, भगवंताची आमच्यावर कृपा झालेली आहे. मग जर ईश्वराने दिलेलं आहे म्हणतात ना, तर हे म्हणणारी कोण आहे? आत्मा. भगवान म्हणजे कोण? तर बाबा. आणि बदल्यामध्ये शिवबाबा सुद्धा जे काही आपण थोडस लावतो त्याच्या रिटर्न मध्ये, बदल्यामध्ये 21 जन्मासाठी बाबा खूप काही पटीने आपल्याला वापस करतात. हिऱ्याचे सोन्याचे महल देतात. बाबा म्हणतात की तुम्ही मला सर्व काही द्या तर मी तुम्हाला अकिचार देऊ शकेन, अथाह देऊ शकेन. तन जर ईश्वराच्या कार्यात लावलं तर तन तंदुरुस्त बनेल, सुंदर काया मिळेल. जर धन लावलं तर त्याच्या कितीतरी पटीने, पदमपटीने बाबा आपल्याला धनही वापस करणार आहेत, सोन्याचे हिऱ्याचे महल देतात. मग बाबा म्हणले याचं चिंतन करा. सुखधाम मध्ये सुखाची कमी नाही. बाबा भोळा आहे, पण देतात काय आणि घेतात काय याची स्मृती, याचं चिंतन करण्याची गरज आहे. किती चांगला ग्राहक आहे बाबा, की दाता आहे ना, आणि वेगळ्या प्रकारचा दाता आहे, देतोय आणि ते पण भरभरून. बाबा म्हणतात मी निष्काम सेवाधारी आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता बाबा आपल्याला देतात. कोणतीही लालसा बाबांना नाही. बाबा कधी वयोवृद्ध होत नाहीत, म्हणून बाबा म्हणतात जसं दुनियेमध्ये माता पिता मुलांना पालना देऊन मोठं करतात, पायावर उभं करतात, आणि जेव्हा वयोवृद्ध होतात तेव्हा अपेक्षा करतात की मुलांनी आम्हाला सांभाळलं पाहिजे.
तर बाबा तर वयोवृद्ध होतच नाहीत आणि बाबांचा आपण काय सांभाळ करणार. बाबाच आपल्याला सांभाळतात. म्हणून म्हण आहे ना की ईश्वर आमची सांभाळ करतो. बाबा म्हणतात मी अभोक्ता आहे, मी खातपीत सुद्धा नाही, मी येतो फक्त ज्ञान देण्यासाठी, पतितात्म्यांना पावन बनवण्यासाठी. त्यामुळे बाबा सांगतात भक्तीमध्ये जे आत्म्यांना निर्लेप म्हटलं हे चुकीचं आहे. आत्मा निर्लेप नाही, आत्म्यावर प्रत्येक कर्माचा लेपछेप लागतो. म्हणूनच बाबांनी आज स्पष्ट सांगितलं की पाप शरीर पुण्य शरीर म्हणत नाहीत, पापात्मा पुण्यात्मा असंच म्हटलं जातं. म्हणून आत्म्यास निर्लेप म्हणणं चूक आहे. कारण प्रत्येक कर्माचा लेपछेप आत्म्यावरच लागतो. कारण आत्माच संस्कार धारण करते. संस्कार सोबत घेऊन जाणारी सुद्धा आत्मा आहे. शरीर तर इथेच भस्म होऊन जातं, जाळलं जातं. आणि म्हणून आत्म्यालाच बोलवतात ना, श्राद्ध खाऊ घालतात किंवा पित्र असतात तेव्हा आत्म्यालाच बोलवलं जातं. आणि असं समजतात की माझे वडील ब्राह्मणाच्या शरीरात येऊन हे खात आहेत, त्याचा आस्वाद घेत आहेत. बाबा म्हणतात चव चाखणारी सुद्धा कोण आहे? आत्मा आहे. बाबा असे नाही म्हणत की मी यांच्यात येऊन खातो. बाबा म्हणतात मी तर अभोक्ता आहे. म्हणून शिवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एवढे मोठे जेव्हा लिंग आपण पाहतो तेव्हा जरूर आपण पूर्वी पूजा करत होतो, आता आपण समजतो की बाबांचं रूप इतकं मोठं नाही. बाबा म्हणतात मी प्रकृतीचा आधार घेतो, मी बिंदुरूप आहे, मला शरीराची आवश्यकता आहे बोलण्यासाठी, सांगण्यासाठी. वर बसून प्रेरणेने मी काम नाही करत, सृष्टीला बदलण्यासाठी मला ब्रह्मातनामध्ये यावं लागतं. मी प्रकृतीचा आधार घेतो आणि अशा तनामध्ये येतो. जो पहिला नंबर 1 आहे त्यांच्याच शेवटच्या जन्माच्या वयोवृद्ध शरीरामध्ये शेवटी येतो. बाबा म्हणतात तुम्ही इथे संन्यासासारखे घरबार नाही सोडत. घरबार नाही सोडायचा, आपला राजयोग आहे. घरग्रस्तात राहून विकारांचा संन्यास करून आत्म्याचं कनेक्शन बाबासोबत जोडायचं आहे. म्हणून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याचं रहस्य आपल्याला बाबा सांगतात. ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होतं, भक्तीचंही वैराग्य आपल्याला येतं. भक्तीची पद्धती विधी वेगळी आहे आणि ज्ञान पद्धती विधी सुद्धा वेगळी आहे. बाबा म्हटले आता घरी जाण्याचा वेळ आलेला आहे. फलाण्याला मोक्ष मिळाला, सदेह मोक्षाला प्राप्त झाला किंवा फलाना पारनिर्वाण झाला, पुन्हा येणार नाही, तर ही गोष्ट खोटी आहे. बाबा म्हणतात प्रत्येक आत्म्याला या सृष्टीच्या कालचक्रामध्ये सतो रजो तमोच्या अवस्थेमध्ये यावंच लागतं. मोक्ष कुणालाही प्राप्त नाही. मोक्ष मिळाला ही खोटी गोष्ट आहे. माशी इथून उडाली तर बाबा म्हटले 5 वर्षानंतर 5000 वर्षानंतर पुन्हा ही सेम गोष्ट होणार आहे. पुन्हा जशी तर तशी पुनर्चलित होणार आहे, रिपीट होणार आहे. म्हणून कुणाला मोक्ष मिळाला ही गोष्ट नाही. 5000 वर्षाच्या या चक्रामध्ये प्रत्येक आत्म्याला एकदा तरी पार्ट बजावण्यासाठी यावंच लागेल. कायमचा मोक्ष, परमधाम मध्येच कायम बसणे असं कुणालाही होणार नाही, हे असं शक्य नाही, हे खोटं आहे असं बाबांनी आज स्पष्ट सांगितलं. एक पॅरेग्राफ बाबांनी त्यावरती चालवलं. लक्ष्मीनारायण इतके धनवान दुसरं कुणीही नाही. म्हणून बाबा सांगतात अल्पकाळाची प्राप्ती आणि चिरकाळाची प्राप्ती. अलाउद्दीनचा चिराग दाखवतात की असं घासलं की त्यामधून जिन आला आणि सर्व इच्छा पूर्ण केल्या.
तर ही सर्व संगम युगावरची गोष्ट आहे. आत्ताच आपण संगम युगावर आपलं भविष्याचं खातं जमा करू शकतो. आत्मा पवित्र तर शरीर सुद्धा पवित्र. योग अग्नीच्या द्वारे आत्म्याला पवित्र बनवायचं आहे, मग शरीर तंदुरुस्त मिळणार आहे. म्हणून उठता बसता चालता फिरता आठवण करायची आहे. बाबा म्हटले कुणी बिमार आहे, रोगी आहे, तर पडल्या पडल्या सुद्धा आठवण करता येते, अंथरुणात झोपून सुद्धा आठवण करता येते. पण कुणी बिमार असेल तर आपल्याला बाबा म्हणतात की बुद्धीमध्ये स्वदर्शन चक्र फिरवत राहा, तर आपोआपच बाबा म्हणतात अंतिम समयाला बाबांची आठवण येईल, प्राण निघावा त्यावेळेला सृष्टीचक्र आठवलं पाहिजे, बाबा आठवलं पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस, रोजची सवय करा. बाबा म्हणतात तुम्ही युद्धाच्या मैदानात उभे आहात आणि युद्धामध्ये जर बाबांच्या आठवणीत देह सोडला तर स्वर्ग प्राप्त होईल. मग दुनियेमध्ये म्हणतात की युद्धामध्ये जर शरीर त्यागलं तर स्वर्ग मिळेल. पांडव कौरव दाखवले आणि आता बाबा म्हणतात तुम्हाला सत्य ज्ञानाचा प्रकाश मिळालेला आहे. तुम्हाला कळालेलं आहे की युद्ध कोणतं आहे, कोणाशी आहे आणि आपल्याला युद्धात विजयी कसं बनायचं आहे. मरणे म्हणजे काय है ना, तर याचा अर्थ बाबांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेला आहे. पुढे बाबा सांगतात की मूल वतन हे आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. ब्रह्मांड अर्थात आत्मा तिथे अंगुष्ठाकारामध्ये राहते आणि बाबा म्हणतात हे रुद्र ज्ञान यज्ञ आहे जे बाबांनी रचलं आहे. म्हणून शिवासोबत सालिग्रामची पूजा होते, बाबांसोबत मुलांची पूजा होते. त्याचं कारण एकच आहे, कारण अनेकांचं कल्याण करण्याचं कार्य संगम युगावर शिवासोबत काही आत्म्यांनी केलं. त्यांचं गायन पूजन सालिग्राम, शिवासोबत सालिग्रामांची पूजा केली जाते. तर खूप सुंदर विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये असं केलेलं आहे. अच्छा गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास खूप खूप नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, मायेच्या वादळांना हटवण्यासाठी बाबांना खूप खूप प्रेमाने आठवण करायचे आहे. आत्म्याला योग अग्नीने खरे खरे सोनं बनवायचं आहे. दुसरा पॉइंट, बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे या जुन्या दुनियेला विसरून जायचं आहे. दुनिया बदलत आहे, नवीन दुनियेमध्ये जायचं आहे, म्हणून या जुन्या दुनियेचा बुद्धीने संन्यास करायचा आहे. आजचं वरदान, पावला पावलावर सावधानी ठेवून पद्मांची कमाई करणारे, जमा करणारे पद्मा पदमपती भवा. बाबा म्हणतात बाबा मुलांना उच्च स्थितीमध्ये पाहू इच्छितात, म्हणून आता थोड्या थोड्या गोष्टीमध्ये थोडा वेळ असल्यामुळे कंटाळा न करता, कंटाळा करण्याची वेळ नाही. आता तर प्रत्येक पावलावर सावधान राहून पद्मांची कमाई जमा करण्याची आणि पद्मा पदमपती बनण्याची वेळ आहे. जे नाव आहे ना पद्मा पदमपती भाग्यशाली, तसे कर्म करण्याची वेळ आहे. एक पाऊलही कमाई विना असू नये, एक पाऊलही कमाई विना पडू नये. विचार करून श्रीमतावर चालायचं आहे. मध्ये मध्ये मनमत मिक्स करायचे नाही, तरच आपण पद्मापदमपती बनणार आहोत. सुविचार आहे, मनाला आज्ञेप्रमाणे चालवा, तर मनमनाभवची स्थिती आपोआपच बनेल. अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. आजचा पॉइंट, आठवणी शक्तिशाली बनवण्यासाठी विस्तारात न जाता, विस्तार असतानाही त्या विस्ताराच्या सार स्वरूपामध्ये स्थित राहा. खा प्या सेवा करा, परंतु न्यारे होऊन. साधना अर्थात शक्तिशाली आठवण. निरंतर बाबासोबत मनाचा संबंध जोडणे. साधना म्हणजे फक्त बसलो,
परंतु योग करत नाहीये, योग लागत नाहीये असं नको. शरीर बसले त्यासोबत मन आणि बुद्धी सुद्धा स्थिर करा, बाबांमध्ये लावा, बाबांच्या जवळ बसा. अशी एकाग्रता असेल तर ज्वाला स्वरूप स्थितीद्वारे प्राप्ती आपोआप व्हायला लागेल. या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. ओम शांती.